जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायनं सांभाळ करणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. विनवी काळातील संस्थापक आणि आदर्श शासन करतात छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम माझा मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे उपस्थित सर्व शिवभक्त, मी आज तुम्हाला एक अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याचा पूर्ण महाराष्ट्राला नाही, पूर्ण देशाला नाही तर अख्ख्या जगाला स्वाभिमान आहे. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची आबरू उठली जात होती. अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी काही वार नव्हता. अशा या परिस्थितीत सह्याद्रीच्या कडेला महाराष्ट्र भूमीला हवा होता एक तो झंकार, जगमगता पेटता अंगार. राजमाता जिजाऊंनी आई तुळजाभवानीची प्रार्थना केली की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे. अखेरीस ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. मानाचा मुद्रा करते मी त्या शिवरायांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. सुमारे 394 वर्षापूर्वी आपल्या या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र लाभला, ज्याने आपल्या शौर्याने, धाडसाने, जिद्दीने होता होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी राजमाता जिजाऊने त्यांना राजनीती शिकवली. शूरवीरांच्या रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम असे संस्कार केले. अशा संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. शिवाजी महाराज अवघ्या 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याचे जागीर सुपूर्द केले. ते जेव्हा 15 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. ते जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी एक राजमुद्रा तयार केली. ती राजमुद्रा संस्कृत भाषेत लिहिली होती. प्रतिपचंद्र लेखे वधिष्णु विश्ववंदिता शाहतुन शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेचा मराठीत अर्थ असा होतो की जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र जसा जसा वाढत जातो आणि साऱ्या विश्वात तो वंदनी होतो, तशीच शहाजीचा हा पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा होती तिचा लौकिक वाढत जाईल. छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्या कुट्टा अंधात आपली दिशा ठरवून वाट काढत असत. कितीही संकटे आली तरी त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंची लढत एका वीरपुत्राने गुलामी नाकारून स्वराज्य निर्माण केले. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात सापडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले होते. वयाच्या 16व्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हाती स्वराज्याची सूत्रे घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात फिरून त्यांनी तेथील परिस्थिती समजून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. हे अत्यंत कमी वेळात शिवरायांनी हे धाडस केले. या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशी, मुरारबाजी, येसाजी कंक यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी प्राणांची बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर अनेक राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अनेक राजे उद्या असले, पण सर्वश्रेष्ठ राजा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. याचे कारण त्यांच्या राज्यावर असणारे प्रेम, निष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे आणि शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत व स्त्रियांना परस्त्रीला आई समान वागवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव प्रजाध्यक्ष होते. ऊन, वारा, पाऊस, वादळ यांची तमा न बाळगता कुटुंबापासून दूर राहून ते रोज स्वराज्यासाठी झटायचे. 150 वर्षे इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले, पण जाता शेवटी म्हणून गेले की शिवराज जर 10 वर्ष अजून जगले असते ना तर आमच्या या भारतावर राज्य करण्याची वेळच नसती आली. आता जर बघली अफजल खानाची गोष्ट तर तो आला नव्हता त्याला आणला होता 32 जातांचा बोकड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता. 32 जातांचा बोकड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा जास्त वेग होता. अशा जिजाऊंचा पुत्र शिवाजी लाखात नव्हे तर जगात एक होता. अशा जिजाऊंचा पुत्र शिवाजी लाखात नव्हे तर जगात एक होता. महाराष्ट्राचे अधिदैवत भूपती, नृपती, प्रजापती, अधिपती, पृथ्वीपती, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी यांच्या चरणी या जिजाऊंच्या लेकीचा मानाचा मुद्रा. जय भवानी, जय शिवाजी.